नमस्कार मंडळी, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। हा व्हिडिओ बनवताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण की 20 फेब्रुवारी रोजी आहे गजानन महाराज प्रगट दिन। गजानन महाराजांचा जन्म कसा झाला, ते कुठून आले हे कुणालाही माहीत नाही, परंतु ते ज्या दिवशी पहिल्यांदा शेगाव येथे दिसले होते तो दिवस म्हणजे त्यांचा प्रगट दिन मानला जातो आणि ती तारीख होती 23 फेब्रुवारी 1878। ती तिथी माघ वद्य सप्तमी होती आणि तिथीही मागे पुढे होत असते, त्यामुळे यावर्षी ती तिथी ही 20 फेब्रुवारी रोजी आलेली आहे आणि 20 फेब्रुवारीलाच गजानन महाराज प्रगट दिन हा यावर्षी साजरा केला जाणार आहे। तर ही जी तिथी आहे महाराजांचा प्रगट दिनाची, ही गजानन भक्तासाठी अतिशय आनंदाचा दिवस आणि गजानन भक्तासाठी एक पर्वणीच असते, ती म्हणजे गजानन महाराजांचं पारायण करायचं। तर गजानन महाराजांचे जे भक्त आहेत ते 21 दिवसाचं पारायण करतात, 7 दिवसाचं पारायण करतात किंवा 3 दिवसाचं पारायण देखील करतात गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त। तसं तर महाराजांचं पारायण हे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते, परंतु प्रगट दिनाच्या निमित्त 21 दिवसाचं, 7 दिवसाचं आणि 3 दिवसाचं पारायण हे केले जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गजानन महाराजांचं पारायण कसं करायचं आहे, त्याचे नियम काय आहेत, पारायणाची तयारी कशी करायची आहे, नैवेद्य काय दाखवायचं आहे, या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल। तर महाराजांचं पारायण का करावं? तुमच्या जीवनामध्ये कसल्याही अडचणी असो, दुःख असो, संकट असो, तुम्ही गजानन महाराजांचं गजानन विजय ग्रंथाचं पारायण एकदा नक्की करून बघा। तुम्हाला तुमच्या जीवनातले जे काही दुःख आहेत, संकटे आहेत, अडचणी आहेत, त्यावरती मात करायला नक्की शक्ती मिळेल। म्हणजे महाराज असे आहेत की तुमच्या कसल्याही यातना असो, कसलेही दुःख असो, कुठलेही दुर्धर आजार असो, ते दूर करतात म्हणजे करतात। तुम्ही एकदा श्रद्धेने, विश्वासाने हे पारायण करून बघा, स्वतःला अनुभव येईल की तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल हा झालेला दिसेल। तुम्ही एकदा हे पारायण करून बघा गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। गजानन विजय जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत। हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत आणि हा जो ग्रंथ आहे हा दासगणू महाराजांनी अतिशय सुंदररित्या लिहिलेला आहे। अतिशय सुंदर पद्धतीने हा ग्रंथ ओवीबद्ध केलेला आहे। वाचतानाच त्याची जाणीव होते की मनातून असा खूप आनंद होतो। खूप छान महाराजांचं चरित्र यामध्ये दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे। महाराजांचं संपूर्ण चरित्र यामध्ये दिलेलं आहे। तुम्ही एकदा पारायण करून बघा, तुम्हाला खरंच अनुभव येईल की या पारायणाचा की तुमच्या जीवनातल्या जे काही दुःख आहे, संकट आहेत, अडचणी आहेत, त्या नक्कीच दूर व्हायला मदत होतील। तर पारायण कसं करायचं आहे? तर हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ तुम्ही जेव्हा घ्याल, तुमच्याकडे जर हा ग्रंथ नसेल तुम्ही दासगणू महाराजांचा लिहिलेलाच ग्रंथ घ्या, किंवा शेगावला कोणी जाणार असेल तर तुम्ही तिथून तो ग्रंथ मागवा, कारण की अजूनही बाकीच्यांनी पण लिहिलेले आहेत ग्रंथ, परंतु जो ग्रंथ जो मूळ ग्रंथ आहे तो दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे। आणि हा ग्रंथ वाचतानाच आपल्याला एवढी अनुभूती येते, एवढं छान वाटते। माझे तर या ग्रंथाचे खूप पारायण झाले आहेत, तरी सुद्धा मनाला असं समाधान वाटत नाही की आपण जेव्हाही केव्हा वाचतो तेव्हा असं वाटते नव्याने आपण महाराजांचं चरित्र अजून डीपली आपण ते अनुभवतोय आहे। म्हणजे खूप असं फील होते ते की खरंच त्या काळामध्ये असायला हवं होतं, महाराज जेव्हा होते त्या काळामध्ये आपण खरंच असायला हवं होतं, असं देखील मनाला वाटते, परंतु ते शक्य नाही। तर महाराजांचं 21 दिवसाचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर 31 तारखेपासून तुम्हाला पारायणाची सुरुवात करावी लागेल। 20 तारखेला प्रगट दिन आहे, तर 31 जानेवारीपासून तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला एक पारायण करायचं आहे, म्हणजे 21 अध्याय तुमचे होऊन जातात। तर पारायण करताना सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे। पारायण करताना तुम्ही पूजेची मांडणी करू शकता, म्हणजे चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्याचा फोटोमूर्ती तुमच्याकडे असेल तो घ्यायचा आहे। कलशाची स्थापना तुम्ही आवर्जून करा, कारण कुठल्याही शुभ प्रसंगी कलशाची स्थापना ही झालीच पाहिजे। महाराजांच्या फोटोला चंदन, अष्टगंध, कुंकू लावायचं आहे, त्यानंतर महाराजांच्या फोटोला हार घालायचा आहे, महाराजांना नमस्कार करायचा आहे। तुम्ही जर का संकल्पयुक्त पारायण करत असाल तर महाराजांना तुम्ही तसे तुमची इच्छा बोलून दाखवा, संकल्प घेऊन तुम्ही पारायण करा, किंवा जर तुम्ही संकल्प घेऊन करणार नसाल, तुमच्या मानसिक समाधानासाठी, तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जर तुम्ही पारायण करणार असाल तसं देखील तुम्ही महाराजांना सांगू शकता आणि तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात करायची आहे। आणि तुमच्या देवघरामध्ये जर का जागा असेल, तुम्ही तिथे जर का महाराजांचा फोटो मूर्ती ठेवून कलशाची स्थापना करून जर तुम्ही तिथेच पारायणाची तिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकत असाल तर तुम्ही तिथे पूजा मांडणी करू शकता आणि तुमच्या पारायणाची सुरुवाती करू शकता। तिला पोथीला देखील आपल्याला पोथीची देखील पूजा करायची आहे, हळदी कुंकू फुले अर्पण करून पोथीची देखील आपल्याला पूजा करायची आहे, त्यानंतरच आपल्याला आपल्या पारायणाची सुरुवाती करायची आहे। तर देवघरामध्ये तुम्ही स्थापना करा किंवा वेगळ्या पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्ही देखील स्थापना करू शकता। हे झालं 21 दिवसाचं पारायण। आणि 7 दिवसाचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल, साप्ताहिक पारायण करायचं असेल तर रोज तुम्हाला 3 अध्याय घ्यावे लागतील, म्हणजे 7 त्रिक 21
असे तुम्हाला अध्याय घ्यावे लागतील। अशीच पूजेची मांडणी करायची आणि तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात करायची। तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा मग संकल्प न घेता तुमची इच्छा बोलून महाराजांना किंवा आध्यात्मिक उन्नती जर तुम्हाला हवी असेल तर तसं तुम्ही मनाच्या समाधानासाठी मानसिक शांततेसाठी जर तुम्ही पारायण करत असाल तसं तुम्ही महाराजांना सांगायचं आहे आणि मग तुम्ही तुमचं 7 दिवसात देखील पारायण तुम्ही करू शकता। आता 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला 14 तारखेपासून सुरुवात करावी लागेल, म्हणजे 20 तारखेला प्रगट दिनाच्या दिवशी तुमचं पारायण हे संपून जाईल। आणि 3 दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्हाला 18, 19 आणि 20 या 3 दिवसामध्ये रोज 7-7 अध्याय तुम्हाला घ्यावे लागतील। किंवा कोणी कोणी असं करते की प्रगट दिनाच्या दिवशी फक्त काही ओव्यास ठेवतात वाचण्यासाठी, पारायण हे आदल्याच दिवशी संपवतात, तसं देखील तुम्ही करू शकता। मग 18 तारखेपासून तुम्ही 17 तारखेपासून सुरुवात करायची आहे। 17, 18, 19 7-7 अध्याय घ्यायचे आहे आणि 20 तारखेला शेवटच्या फक्त 4-5 ओवी ह्या वाचल्या जातात। अशा पद्धतीने देखील तुम्ही पारायण करू शकता। दिनाच्या दिवशी देखील तुम्ही पारायण करू शकता 20 तारखेला। मग 21 अध्याय जे आहे संपूर्ण पोथी तुम्हाला एका दिवसामध्ये एक आसनी बसून तुम्ही वाचू शकता किंवा एक आसनी बसून तुमच्याकडून शक्य नाही झालं, म्हणजे आता घरामध्ये मुलं आहेत, छोटी मुलं आहेत, मग अशा वेळी उठावं लागते, तर मग तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचे ते अध्याय संपूर्ण वाचून घेता। परंतु तसं पाहिलं तर गजानन महाराज प्रगट दिन जो आहे तो दुपारी साजरा केला जातो, तर शक्यतो तुम्ही सकाळपासून सुरुवात करा मग, म्हणजे दुपारपर्यंत तुमचं पारायण हे पूर्ण होईल एक आसनी जर तुम्ही बसून पारायण करत असाल तर। मग तसंच तुम्ही पारायण पूर्ण करायचं, 1 पासून 21 अध्याय हे पठण करायचे। जर तुम्हाला जर का 7 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं करायला जमलं नाही तर म्हणजे काही अडचणी असल्या, समजा आता जर स्त्री असेल तर वर्किंग असेल तर मग तिथेही प्रॉब्लेम होतो, आणि वर्किंग जरी नसली समजा मग पिरियड वगैरे असला, मासिक धर्म असला तर मग तुम्ही 1 दिवसाचं पारायण करा। परंतु 1 दिवसाचं पारायण करण्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, की एका वेळी आपल्याला सलग बसावं लागते, जी कॅपॅसिटी आपल्यामध्ये नसते। आणि दुसरं म्हणजे घरामध्ये मग काही छोटे मुलं असतील तर मग काही ना काही डिस्टर्बन्स येतो, घरामध्ये कामं देखील असतात, त्यापेक्षा मग तुम्ही 7 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं पारायण केलं तरी सुद्धा चालते। तुमच्याजवळ जर का वेळ कमी असेल, तुम्ही खूप वेळ देऊ शकत नसाल तर मग तुम्ही 31 तारखेपासून पारायणाची सुरुवात करा। जरी तुम्हाला अगोदर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल, पिरियड आलेला असेल तर मग तुम्ही जे अध्याय आहे तुमचं 4-5 दिवस झाल्याच्या नंतर मग तुम्ही 2 किंवा 3 अध्याय वाचून मग तुम्ही सलग त्या अध्यायापर्यंत तुम्ही 1 अध्यायापर्यंत तुम्ही येऊ शकता। अशा प्रकारे देखील तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता। तर पारायण करताना पारायणाचे काही नियम देखील असतात। पारायण करताना तुम्ही 21 दिवसाचं करा किंवा तुम्ही 7 दिवसाचं करा किंवा तुम्ही 3 दिवसाचं करा, मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही। ते पारायण करताना पारायण काळामध्ये तुम्ही वर्ज्य करायचं आहे, कुणाला अपशब्द बोलायचं नाही, वादविवाद घालायचं नाही, कुणाचं मन दुखवायचं नाही। तुम्ही पारायण जेव्हा करता तेव्हा तुमचं सगळं लक्ष हे पोथीमध्येच असलं पाहिजे, चित्त तुमचं पोथीमध्येच असलं पाहिजे, शुद्ध अंतकरणाने पारायण करायचं आहे। पारायण करताना आपण म्हणजे मध्ये बोलायचं नाही, कुणी काही जरी असलं तरी पारायण करताना मध्ये बोलायचं नाही। ज्यावेळी तुम्ही सकाळी पारायण करणार असाल किंवा दुपारी तुमचं जेव्हा वेळ असेल तुम्हाला त्यावेळेस तुम्ही पारायण करत असाल तीच एक योग्य वेळ पाळायची, पारायण करण्याची शक्यतो एक योग्य वेळच पाळायची। पारायण करताना कलशाची स्थापना करूनच तुम्ही पारायण करा, कारण कुठल्याही शुभप्रसंगी कलश स्थापना केल्याशिवाय पारायण हे पूर्ण होत नाही, त्यामुळे कलशाची स्थापना अगोदर करायची, नंतर पारायण करायला तुम्ही सुरुवात करायची। पारायण करताना जर तुम्हाला मासिक धर्म आला, पिरियड आला तर मग त्या पिरियडमध्ये तुम्हाला पारायण हे करता येणार नाही, तेव्हा मग पारायण तुम्ही थांबवायचं आणि परत तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात करायची। 4-5 दिवस वगळले की तुमचे जे काही तुमचे दिवस उरले त्या दिवसामध्ये मग तुम्ही 2 किंवा 3 अध्याय तुम्ही घेऊन तुमचं पारायण हे पूर्ण करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने देखील तुम्ही पारायण करू शकता। पारायण झाल्याच्या नंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। महाराजांना भाकरी, बेसन, ठेचा आणि तुम्हाला जर का आंबाड्याची भाजी भेटली तर आंबाड्याची भाजीचा नैवेद्य तुम्ही आवर्जून महाराजांना दाखवा, कारण महाराजांना आंबाड्याची भाजी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही आंबाडीच्या भाजीचा देखील नैवेद्य हा महाराजांना आवर्जून दाखवा। आणि या दिवसामध्ये आंबाडीची भाजी मिळून जाते, प्रगट दिनाच्या दिवशी आंबाडीची भाजी तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवा, तुम्हाला नक्की बाजारामध्ये मिळून जाईल। आणि त्यामध्ये एखादा गोड पदार्थ ठेवा, तुम्ही मिठाई ठेवा किंवा लाडू ठेवा, करंजी ठेवा, महाराजांना हे देखील आवडायचं, ते देखील तुम्ही जिलेबी वगैरे देखील तुम्ही नैवेद्यामध्ये गोड म्हणून तुम्ही ठेवू शकता। तर या पद्धतीने नैवेद्य दाखवायचं आहे। त्यानंतर आरती करायची आहे आणि आरती झाल्याच्या नंतर सगळ्यांनी घरातल्यानी तो प्रसाद वाटून खायचा आहे। महाराजांचा मंत्र जो आहे अतिशय प्रिय तो आहे गणगण गणात होते, तर या मंत्राचं तुम्ही शक्य तेवढा तुमचं पारायण काळामध्ये तुम्ही एक माळ घेऊ शकता किंवा तुम्ही सतत तुम्ही चालता बोलता तुम्ही तो मंत्र बोलत राहा। महाराजांच्या चरणी तुम्ही लीन राहा। तुमचं जेव्हा जो काही पिरियड आहे पारायणाचा त्या पिरियडमध्ये तरी ॲटलिस्ट तुम्ही महाराजांचं स्मरण करत राहा। जो तुम्ही 21 दिवसाचं करणार, 7 दिवसाचं करणार, साप्ताहिक करणार किंवा 3 दिवसीय करणार, तर महाराजांचं म्हणजे तुमचं सगळं लक्ष हे महाराजांच्या चरणी ठेवा। तुमची जी काही तुमचे इष्ट जे काही फळ आहे या फळाची प्राप्ती तुम्हाला नक्कीच होईल, कारण की महाराज हे प्रत्येक भक्ताला
म्हणजे जो पारायण करतो महाराजांचा जो भक्त असतो, प्रत्येक भक्ताला त्यांचा जो कोणी भक्त असतो, जो मनोभावे महाराजांना आवाज देतो, त्यांची इच्छा ते नक्कीच पूर्ण करतात. हा अनुभव महाराजांचा प्रत्येक भक्तांना आलेला आहे. म्हणजे असं कुठलाही भक्त नाही की ज्यांनी गजानन महाराजांचं पारायण केलं किंवा गजानन महाराजांची सेवा केली त्या भक्तांना त्यांचा अनुभव आला नाही. असे असंख्य लाखो भक्त आहेत. जो भक्त महाराजांचं मनोभावे पारायण करतो, महाराज त्याला त्याच्या इष्टफळाची प्राप्ती ही नक्कीच करून देतात. गजानन विजय ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये इतका रस निर्माण होईल. एवढा गोड ग्रंथ दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे. खरंच ते अमृतच आहे. ते अमृतासारखंच म्हणजे आपल्याला किती वेळेस जरी वाचलं तरी ते अमृत सेवन करण्याचं अजून आपल्याला इच्छा होते की आपण किती वेळेस तो ग्रंथ वाचावा आणि किती वेळेस नाही. म्हणजे एकदा पारायण करून तुमच्या मनाची तृप्ती नक्कीच होणार नाही. तुम्ही एकदा जर पारायण केलं गजानन विजय ग्रंथाचं तर मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही आयुष्यभर गजानन विजय ग्रंथाचं पारायण कराल. एवढा तो गोड ग्रंथ आहे, एवढ्या महाराजांच्या लीला गोड आहेत की आपल्याला सतत तो ग्रंथ वाचावासा वाटतो. तुम्ही एकदा पारायण करून बघा, तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल. हा आहे या ग्रंथाचे माझे एवढे पारायण झाले आहेत तरी सुद्धा माझं मन भरत नाही की असं म्हणजे एकदा आपण वाचलं तरी सुद्धा त्या लीला एवढ्या सुंदर आहेत महाराजांचे की अजून वाचू वाटते. म्हणजे किती वेळेस जरी मी या ग्रंथाचं पारायण केलं तरी मला म्हणजे कंटाळा येत नाही. मला अजून मला हा ग्रंथ वाचण्याची इच्छा होते, अजून पारायण करण्याची इच्छा होते. म्हणजे एकादशी, दशमी आणि द्वादशी या 3 दिवसामध्ये मी पारायण आवर्जून करते. पारायण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे एक आसनी पारायण केलं जाते. गुरुपुष्य अमृत योगावरती प्रगट दिनाच्या दिवशी देखील एक आसनी पारायण केलं जाते. एक आसनी म्हणजे संपूर्ण 21 अध्याय एका दिवसात एका बैठकीमध्ये वाचून हे संपवायचे असतात. परंतु आता सगळ्यांच्या शक्य होत नाही, कारण की कुणाला वेळ असतो, कुणाला वेळ नसतो. घरामध्ये छोटे मुलं असतील तर मग एक आसनी पारायण हे करणं शक्य होत नाही. मग जागतिक पारायण देखील केलं जाते. म्हणजे बसता उठता आपल्या सोयीनुसार आपण एक दिवसात 21 अध्याय हे पूर्ण करायचे. सकाळपासून तर रात्री 9 वाजेच्या आत आपल्याला हे 21 अध्याय संपवायचे असतात. अशा पद्धतीने देखील पारायण हे केलं जाते. एकादशी, दशमी, द्वादशीला देखील हे पारायण केले जाते. 7 अध्याय घेतले जातात. तर मी देखील एकादशी, दशमी आणि द्वादशीला पारायण करते आणि खूप चांगला अनुभव येतो. म्हणजे मी माझे जर अनुभव तुम्हाला सांगितले तर व्हिडिओ खूप लेंदी होईल, परंतु थोडक्यात सांगते की तुम्ही खरंच महाराजांचं पारायण करा. तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, संकट आहेत ते नक्कीच महाराज दूर करतील. एवढी शक्ती या पारायणामध्ये आहे. आणि शुद्ध अंतकरणाने पारायण करायचं आहे. अतिशय शुद्ध अंतकरणाने मनोभावे पारायण करायचं आहे. आपल्या मनामध्ये कसलीही करू शकतो, कसलीही आपल्या मनामध्ये शंका न ठेवता पारायण करायचं आहे. वर्षातून एकदा तरी गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं. वर्षातून एकदा तरी शेगावला दर्शनासाठी जावं. खरंच नक्की जावं, कारण की एवढं मानसिक समाधान यामध्ये मिळते. घरामध्ये कसलीही कशाची कमतरता पडत नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदते. घरामध्ये आपलं म्हणजे आपण एवढं आपलं मन इतकं चंचल असतं ना की आपलं मन हे संसारामध्ये खूप गुंतलेलं असते. आपलं मन खूप चंचल असते आणि ज्या काही सांसारिक अडचणी आपल्याला येत असतात, आपण सतत त्या सांसारिक अडचणीमध्ये आपण असं अडकलेलो असतो. कंटिन्यू आपल्या मनामध्ये तेच विचार असतात. परंतु आपण जर का पारायण करायला सुरुवात केली, महाराजांच्या चरणाशी लीन झालं तर आपण सगळं काही महाराजांवरती सोडून देतो. मग तिथे काहीच मीपणा उरतच नाही. मीपणा उरला नाही. आपण महाराजांच्या चरणाशी लीन झालं तर महाराज सगळं बघून घेतील आणि महाराज आपल्या लेकरांचं का बरं चांगलं नाही करणार. आणि त्यांना आपल्याकडून तरी काय हवंय, फक्त एक शुद्ध भक्ती, शुद्ध भाव आणि त्यांची सेवा. तुम्ही पारायण नक्की करून बघा, तुम्हाला याचा अनुभव खूप चांगला येईल. आणि प्रगट दिनाच्या दिवशी देखील तुम्ही एक आसनी जर तुमच्याकडून पारायण होऊ शकत असेल तर आवर्जून तुम्ही एक आसनी पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यासारखी मग दुसरी गजानन भक्तांसाठी पर्वणीच नाही. महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी अन्नदान देखील केले जाते. महाराजांचा प्रगट दिन अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आमच्याकडे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा केला जातो. तो अतिशय आनंदाचा सोहळा असतो. मी त्याचं वर्णन करू शकत नाही, माझ्या अंगावरती काटे आले ॲक्च्युली. पण तो खरंच दिवस हा अतिशय आनंदाचा सोहळा तो असतो. तर गजानन महाराजांचं पारायण तुम्ही नक्की करा. तुमच्या जीवनाचं नक्कीच सोनं होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.